तर नमस्कार सर्वांना. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल खुशखबर. खुशखबर अशी आहे की सर्वांनाच बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु ज्यांना कोणाला माहित नाही त्यांना ही खुशखबर आहे. आपण ज्याची वाट पाहत होतो. नमस्कार उदय सर. आपण याची वाट पाहत होतो तो टीईडीचा पेपर आपला 21 जूनला होणार आहे. आणि आपण जो काही अंदाज म्हणजे सरांनी स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं होतं की जून मध्ये टीईटी होणार आहे. पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण क्लिअर सांगितलं होतं की जून मध्ये टीईटी होणार आहे. आणि 21 जून तारीख आपली आलेली आहे. 27/3/2026 आज 25 आहे. 27/3/2026 ते 16/4/2026 या ड्युरेशन मध्ये, या कालावधीमध्ये आपल्याला आपला फॉर्म टीईटीचा जो आहे तो भरता येणार आहे. आता जॉईन झालेल्यांना आता या 2 सेकंदामध्ये, या 5 सेकंदामध्ये, या अर्ध्या मिनिटामध्ये जॉईन झालेल्या सर्वांना खुशखबर डबल एकदा सांगतो. विनोद सर, सिलेबस 100% नाही, 1001% सिलेबस कव्हर होतोय, आपला कम्प्लीट होतोय. ठीक आहे. 21 जून 21 जून ही आपली टीईटीची तारीख आलेली आहे. परवा दिवशीपासून आपला टीईटीचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्याला आता थोडस सिरियसली त्या ठिकाणी परत, माझा आवाज एकदम क्लिअर आहे, मोठा आहे, चांगल्या पद्धतीने आवाज यायलाय. तुम्हाला थोडीशी रेंज प्रॉब्लेम असेल. चलो, तर टीईटीच्या बाबतीमध्ये आता नोटिफिकेशन आलेलं आहे, फॉर्म भरायला सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपला जो काही अभ्यास आहे तो थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा पेपर फर्स्ट आहे त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला टीईटी पास होता येईल, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज देता येईल याचा अभ्यास करा. आणि आम्ही तर सगळे आहोतच तुम्हाला सांगण्यासाठी. त्याचबरोबर सेकंड पेपर ज्यांचा आहे त्यांनी सुद्धा थोडस डिप्थ कशी आपल्याला अभ्यासाची वाढवता येईल, कारण तिथं तुम्हाला मेथड वरती एक्झाम द्यायची आहे. तर सगळ्या आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना परत एकदा सांगतो की 27 तारखेला आपला टीईटीचा फॉर्म भरायला सुरू होत आहे. एक नाही, मला कालच 1-2 शिक्षकांचे आपल्या कॉल आले होते की सर कधी चालू होईल फॉर्म भरायला, टीईटी कधी होणार आहे. आणि मी रात्री सुद्धा त्यांना सांगितलं होतं की जून मध्ये टीईटी होणार आहे. हा, घेणार आहे, पंचायत राज घेणार आहे, आपलं महाराष्ट्र जिओग्राफी जवळपास आता आपण नदी प्रणाली, आता काल थोडस आपल्याला थोडस टेक्निकल अडचण होती, पण आपण ते सुद्धा कव्हर करूया. हिस्ट्रीकडे जाणार होतो आपण लगेच. ठीक आहे. 9 तारखेला 9 जून 2026 ला आपलं प्रवेश पत्र टीईडीचं येणार आहे. म्हणजे प्रवेश पत्राची डेट दिलेली आहे, फॉर्म भरायची डेट दिलेली आहे, आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा क्लिअर सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी खुशखबर आहे. ठीक आहे. चलो, आपण आपल्या सिलेबसकडे जाऊया. आता जास्तीत जास्त आणखीन तुमच्या संपर्कातल्या शिक्षक बंधूंना ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे त्यांना सांगा की आपली टीईटीची बॅच जी आहे ना, मिशन टीईटी आहे ना, या प्लॅटफॉर्म वरती आपण फक्त आता 100 लोकांना 999 रुपयांमध्ये बॅच देणार आहोत. आहे ना, याच्या नंतर म्हणजे ही 100 लोकांची बॅच फुलफिल झाली, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला 1499 रुपयावरती त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागेल. आज जे नवीन जॉईन झालेले आहेत आहे ना, ज्यांना ही आपल्या टीईडीच्या बॅच मध्ये त्या ठिकाणी संधी घ्यायची किंवा प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना आज उद्या 999 रुपयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. 100 फुलफिल झाले, 100 पूर्ण झाले की तुम्हाला 1499 रुपये फीस त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. या नंबरवरती फोन पे वरती पेमेंट करून आहे ना, 999 रुपये पेमेंट करून तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती जॉईन होता येईल. त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. आहे ना, मागची टीईटी झालेली आहे, मागची टीईटी झालेली होती, त्या टीईटी मध्ये आहे ना मिशन टीईटीच्या अनेक विद्यार्थ्यांचा टीईटीचा पेपर निघालेला आहे. आणि तिथं सुद्धा आम्हीच होतो शिकवायला. आहे ना, लाईव्ह लेक्चर्स असतील किंवा जे काही आपले ऑनलाईन टेस्ट असतात त्या सर्व तुम्हाला ग्रुपवरती प्रोव्हाइड होतात. त्यामुळे आजच आहे ना, जे नवीन झाले जॉईन त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मित्राला मैत्रिणींना सर्वांना सांगा, शेअर करा व्हिडिओ, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. ना, टीईटीच्या बाबतीमध्ये फार ज्याला आपण म्हणतो की आता आपल्याला वेळ आलेली की टीईटी काढायची आणि जून मध्येच काढायची असा विचार करून जॉईन करा. बी सिरियस थोडस. या प्लॅटफॉर्मवरती आपण जास्तीत जास्त तुम्हाला
या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करतो, एक नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, हा नंबर पोहोचवा. आहे ना, 999 रुपयांमध्ये अगदी 100 लोकांना आता तात्काळ ऍडमिशन त्या ठिकाणी मिळून जाईल. तर आपण आता थोडस आपल्या सिलेबस कडे जाऊया. ठीक आहे मित्रांनो, आपण मराठी ग्रामर मध्ये बराचसा जो काही टॉपिक आहे, वर्णमाला असेल किंवा जोडाक्षर असेल आणि त्याच्यानंतर संधी, संधीचा सुद्धा बराचसा आपण पार्ट कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संधी हा जो टॉपिक आहे यामध्ये आपण स्वरसंधी कव्हर केली की नाही. स्वरसंधी जवळपास आपली कंप्लीट झाली, पण तरी सुद्धा आपण रिपीट घेणार आहेत. नंतर जे नवीन कॅन्डिडेट्स जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी परत संधी आपण नव्यानं घेऊया. एक सेशन पूर्ण वर्णमाला आणि त्याच्यानंतरचं एक सेशन जोडाक्षर, असं पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहोत. म्हणजे नवीन लोकांना सुद्धा हा टॉपिक अगदी बेसिक पासून समजेल. स्वरसंधीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला माहिती की 2 वर्ण असतात, एक नाही, 2 वर्ण. आणि 2 वर्ण जे असतात त्यामध्ये पहिला वर्ण व दुसरा वर्ण, म्हणजे पहिला व दुसरा आहे ना, पहिला वर्ण व दुसरा वर्ण. आणि हा पहिला वर्ण जो असतो तो असतो स्वर, प्लस दुसरा वर्ण जो असतो तो सुद्धा असतो स्वर, आणि स्वर अधिक स्वर बरोबर तयार होणारा सुद्धा स्वर असतो. पण याला आपण काय म्हणतो, स्वरसंधी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. आता संधी होताना पहिला वर्ण आणि दुसरा वर्ण काय आहे ते अगदी आपण परत बेसिक मध्ये जर गेलो तर परत आपण व्याख्या सांगतो संधीची, की संधी होताना 2 शब्द त्या ठिकाणी एकत्र येत असतात. आपल्याला आता व्यंजन संधी सुद्धा आज बघायची, मी पूर्ण व्यंजन डबल एकदा लिहिणार आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म्हणजे पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण म्हणजे दुसरा वर्ण. या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो आणि या वर्णाने दोन्ही शब्दांना जोडायचं असते. हे आपण शिकलेले संधीमध्ये, स्वरसंधीमध्ये. एक नाही, संधीमध्ये काय असते, संधी म्हणजे सांधणे असते. संधी म्हणजे जोडणे, संधी म्हणजे जोडणे. आता याच्यामध्ये आपण बेसिक मध्ये जर गेलं तर आपल्याला अजून एक गोष्ट समजायला पाहिजे की आपल्याला टोटल वर्णमाला पाठ असली पाहिजे, वर्णमाला. ठीक आहे, टोटल वर्णमाला पाठ पाहिजे. आता टोटल वर्णमालेमध्ये जर आपण बघितलं, आता आधुनिक वर्णमाला जी आहे ती 52 वर्णांची, आधुनिक वर्णमाला जी आहे ती 52 वर्णांची. अरे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं 14 स्वर आहेत, 14 स्वर आहेत ना. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अ असेल, आ असेल, रस्वई, दीर्घई, रस्व दीर्घ है ना, रू असेल, ए, ऍ, आय, ओ, अ, औ, आणि हे 14 स्वर. या 14 स्वरांवर स्वरसंधी अवलंबून आहे. वर्णमाला पाठ असेल तर संधी समजते. आपण स्टार्टिंगला सुद्धा घेतलं होतं. आज जर आपले जे जुने कॅन्डिडेट्स आहेत त्यांना माहिती आहे की जर वर्णमाला पाठ असेल तर संधी समजते. संधी पूर्णपणे वर्णमाला टॉपिकवर डिपेंड आहे. त्याचबरोबर जोडाक्षर टॉपिकवर डिपेंड आहे ना. 2 व्यंजन आणि त्यामध्ये स्वर मिसळले की जोडाक्षर तयार होते. जोडाक्षराची आपण व्याख्या घेतलेली आहे ना. त्याच्यामध्ये आपण सूत्र पण घेतलं होतं, व्यंजन अधिक स्वर आहे ना बरोबर जोडाक्षर. हे आपण सूत्र घेतलं होतं. ठीक आहे, जोडाक्षरासाठी आपल्याला कमीत कमी 2 व्यंजन पाहिजेत ना. व्यंजन व्यंजन स्वर, व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला तर अक्षर तयार होते. आपल्याला माहिती आहे एकच व्यंजन असेल आणि त्यामध्ये स्वर मिसळला तर अक्षर तयार होते. पण व्यंजन व्यंजन स्वर असं स्ट्रक्चर असेल तर जोडाक्षर तयार होते. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं क अधिक अ बरोबर काय होणार आहे, हे जोडाक्षर बनलं. परंतु इथला अ बाजूला काढलं की याचा पाय मारावं लागते, कारण व्यंजन व्यंजन म्हणलं की संयुक्त व्यंजन म्हणते, व्यंजन व्यंजन स्वर म्हणलं की जोडाक्षर म्हणते. ठीक आहे, हे आपण शिकलेले. आता आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं पण लक्षात ठेवायचं आहे. परत आता मी वर्णमाला सांगू लागलो, 52 वर्णांची, 14 स्वर त्याच्यामध्ये आहेत आणि 2 स्वरादी स्वर आहेत आधी, ज्याचे असे ते स्वरादी आपण त्यांना म्हणतो. त्यामध्ये आणि आहा. आता याला आपण अनुस्वार म्हणतो, याला विसर्ग म्हणतो. या विसर्गावर आधारित एक संधी, तिचं नाव आहे, तिचं काय नाव आहे, विसर्ग संधी. काय नाव आहे, विसर्ग संधी. म्हणजे ज्याला आपण स्वरादी म्हणतो त्यापैकी एक आहे विसर्ग, आणि विसर्गावर आधारित एक संधी विसर्ग संधी आहे ना. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त्या ठिकाणी काय यायला पाहिजे, विसर्ग यायला पाहिजे. तसा इथं स्वर आला होता स्वरसंधीमध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये 52 वर्णामध्ये 14 स्वर आहेत
2 स्वर अधिक 34 व्यंजने. 34 व्यंजने. व्यंजने किती? 34 आहेत. याला आपण परवर्ण म्हणतो, याला हल म्हणतो आणि याला स्वरांत म्हणतो. व्यंजने, स्वरांत, परवर्ण, हल एवढे नाव या व्यंजनांना त्या ठिकाणी आपण देतो. 34 व्यंजनांची संख्या आहे. ठीक आहे. व्यंजन टोटल 34 आपल्याला आज लिहायचे, कारण आपल्याला व्यंजन संधी चालू करायची. स्वर संधीचा एक नियम आपला राहिला होता, तो आपण कंटिन्यू करूया. तो झाला की लगेच आपल्याला व्यंजन घ्यायचे. 34 व्यंजने बघा. 14 आणि 2 16 आणि 34 50. त्याच्यामध्ये आपल्याला परत 2 ऍड करायचे. कोण? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. या विशेष संयुक्त व्यंजनामध्ये जर आपण बघितलं तर क्ष आहे आणि न्य आहे. क्ष आणि न्य हे 2 विशेष संयुक्त व्यंजने. यांना सबनिसांनी आपल्या मराठीच्या वर्णमालेमध्ये स्थान दिले, म्हणून हे सुद्धा आपल्या वर्णमालेमध्ये येतात. 14 आणि 2 16 आणि 34 50 आणि हे 2 52 अशी आधुनिक वर्णमाला 52 वर्णांची. ही वर्णमाला संधीसाठी बेसिक आहे, म्हणून मी थोडस तुम्हाला सांगितलंय. आता आपण व्यंजनांकडे जाऊया. हे 34 व्यंजन अगोदर घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यंजन संधी सुद्धा शिकायची. ठीक आहे. तत्पूर्वी हे सगळं झालेलं आहे. जुने आपले जेवढे काही आपले बंधू भगिनी त्या सगळ्यांना हे शिकवलेलं आहे आपण. आता मी काय घेतलं, कारण आज काही नवीन आपले सहकारी जॉईन झालेले असतील आणि त्यांना सुद्धा माहिती असावं की काय चालू आहे, काय झालेलं आहे. तर फक्त वर्णमाला टॉपिक झालाय, जोडाक्षर टॉपिक झालाय, संधीमध्ये स्वर संधी झालेली, आपण ते पुन्हा एकदा कव्हर करूया. जुन्यांना सुद्धा रिव्हिजन होईल, नव्यांना सुरुवात होईल. ठीक आहे. एकच नियम आपला स्वर संधीचा राहिला होता, तो आता कव्हर करूया आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यंजन सगळे सांगतो, व्यंजन संधी चालू करूया. ठीक आहे. स्वर संधीचा एक नियम आपला राहिलाय, तो आपण कव्हर करूया. चलो, आता थोडस स्पीड कमी करतो, कारण आपण ट्रॅक वरती आलो एकदम सिलेबसच्या. चलो बघा, ए हा स्वर आहे, आय हा स्वर आहे. ठीक आहे. याचा उच्चार अय, याचा आय. ठीक नाही. फॉर एक्झाम्पल याचा काय होणार आहे? अय होणार आहे. याचा काय होणार आहे? आय होणार आहे. ठीक आहे. आपण या दोघाला बी ए ए म्हणायचं नाही. हा आहे अय, हा आहे आय. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ. आता याचा जर उच्चार आपण केला तर तो कसा असला पाहिजे? प्रॉपर अ असला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आवचा उच्चार करताना असा उच्चार असला पाहिजे, आव. ठीक आहे. अय, आय, औ, आव या 4 लोकांचा असा उच्चार होतो. ठीक आहे. हे बेसिक. आता थोडस पुढे जाऊया. चलो थोडस पुढे जाऊया. संधी होताना 2 वर्ण असतात. संधी होताना 2 वर्ण लागतात. 2 वर्ण एकत्र येतात. यांच्या पुढे म्हणजे संधी होणाऱ्या वर्णांमध्ये पहिला वर्ण या चौघापैकी एक असेल आणि यांच्या पुढे कुठलाही वर्ण पुढे आला, म्हणजे कुठलाही स्वर आला, कारण स्वर संधी शिकायला एच्या पुढे कुठला तरी स्वर आलाय, आयच्या पुढे कुठला तरी स्वर आलाय, ओच्या पुढे कुठला तरी स्वर आलाय आणि औच्या पुढे कुठला तरी स्वर आलाय, त्यावेळेस आपण लिहूया इथं. ठीक आहे. अय, आय, औ यांच्या पुढे जर यांच्या पुढे जर स्वर आला, ठीक आहे, यांच्या पुढे स्वर आला म्हणजे हे पहिले वर्ण आहे, दुसरा वर्ण स्वरच आलाय, तर स्वर आला तर एचा, आयचा, ओचा, औचा, एचा होतो अय, आयचा होतो आय, ओचा होतो औ आणि आवचा होतो आव. इथं काना आला, इथं काना नाही, इथं काना आला, इथं काना नाही. हा, लक्षात घ्या काय होईल, बदल काय होईल ते लक्षात घ्या. असा होतो, असा बदल होतो. हा नियम आहे, हा नियम आहे यांचा. आता एक छोटं उदाहरण सांगतो बघा. एक उदाहरण घेऊया, लगेच समजून जाईल तुम्हाला. मी जर असं म्हणलं ने अधिक अन, बघा थोडस लक्षात घ्या, ने अधिक अन, तर या 2 शब्दांपैकी या 2 शब्दांना एकत्र केल्यास कोणता शब्द तयार होतो ते आपल्याला तयार करायचं. आता बघा, या शब्दाची फोड केली म्हणजे आपला पहिला वर्ण कोण येणार आहे? ए येणार आहे, ए. ठीक आहे. एच्या पुढे काय आलाय?
आलाय. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ए आलाय, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आलाय. तर अशा कंडिशन मध्ये होणार आहे काय? या ए ची जागा कोणाला द्यायची? अला द्यायची. कारण आपण दिलं ना एच्या, आयच्या, ओच्या, औच्या यांच्या पुढे स्वर आल्यास एचा काय होणार आहे? अय होणार आहे. मग एचा काय करायचा? अय करायचा. या एच्या वेळी आलेल्या अय मध्ये हा ऍड करायचा, म्हणजे ऍड केला. ठीक आहे. आता आपण जर बघितलं जसं तसं राहील, य मध्ये मिसळला की अय अक्षर तयार होते, म्हणजे अयने जोडायचे या दोन शब्दांना. ओके. चला आता थोडस अजून बेसिक मध्ये बघू. ओके. चला इथपर्यंत कळालं का? इथं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ए आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ए, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ए ची जागा अला दिली, कारण नियमानं सांगितलंय की एच्या पुढे जर आला, म्हणजे कुठला तरी स्वर आलाय, तर ए ची जागा अला द्या. अ मध्ये हा ऍड करायचा. जसाला तसं ठेवलं. य व्यंजन आहे, त्याचा पाय मोडलाय, य मध्ये मिसळलं की अय झालं. याने जोडायचे या दोन्ही शब्दांना. इथला ए कटलाय, वर राहिले फक्त न, त्याचा पाय मोडावा लागेल. ठीक आहे. आणि आता इथं जोडायचं य ने, अयने जोडायचं, सॉरी अयने जोडायचं, याचा पण पाय मोडायचं. इथलं कटलं, वर राहिले न. आता न व्यंजन आहे, कारण त्याचा पाय मोडलाय, इथला स्वर खाली आला ना, तो कटलाय. न मध्ये मिसळला की काय होणार आहे? न आहे ना, हे याच्यामध्ये मिसळलं, य व्यंजन य मध्ये न मिसळला. ठीक आहे. एक मिनिट इथला पाय मोडायची गरज नाही, इथला पाय मोडायची गरज नाही. न जशाला तसं घेतलं, न जशाला तसं घेतलं, त्याचा पाय मोडला होता, तो त्याच्यामध्ये घेतला आहे ना. य जशाला तसं घ्या, राहिलेलं न, हे न इथं घेऊया. तयार होणारा शब्द काय असेल? नयन असेल. ठीक आहे. आपण आता फक्त एचा आणि अचा घेतलाय. एच्या पुढे आलाय, एचा अय केलं, या अय मध्ये मिसळला, अय होईल. हा इथला य इथं घेतलाय बरं, इथला य इथं घेतलाय, इथला या न मध्ये मिसळला, आणि हा न इथं घेतला, तर तयार होणारा शब्द काय असेल? नयन असेल. एक उदाहरण देतो, तुम्ही करा. तो पण परत आपण त्या ठिकाणी डबल समजावून सांगूया. चला. गे अधिक अन. चला आता बेटर आणि चांगल्या पैकी अजून सावकाश सांगूया समजावून. तुम्ही अगोदर करा, बघूया किती जणांचं कमेंट येते. अरे वा, 199, 199 जॉईन झालेत आज. ओके. विराज सर म्हणतात गायन होईल. ओके. अजून राजेश मॅडमचं म्हणणं आहे गायन होईल. कल्पना मॅडम ओके गायन. अजून ओप्पो रेनो गायन. बर मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट उत्तर टाकायला, पण याची फोड करा ना. पहिली मेथड आपली अगोदरच्या सेशनमध्ये तुम्ही कसं फोड करून टाकत होतात. सगळ्यांचं उत्तर गायन येईल, पण मला उत्तर कसं अपेक्षित आहे, मी जसं फोड केली होती. आता इथलं काय केलंय? अय दोन मात्रे म्हणजे शेवटचा वर्ण आय आहे. हो का, हे याच्या पुढे काय आलंय? आलंय, हे फोडलं आपण. हा, आता एच्या पुढे आलाय, एच्या पुढे कुठला तरी स्वर आलाय, आयचं काय होणार आहे? मग या आयचं काय होणार आहे? आय होणार आहे. इथं लिहावं लागेल आपल्याला आय अधिक हा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हे ऍड केलं. आता काय होईल? जशाला तसं य अधिक य आहे ना. मग या आय या शब्दाने या दोन्ही शब्दांना जोडायचं. इथला आय खाली गेला, वर राहिले फक्त ग, याचा पाय मोडा लागेल किंवा यातला स्वर खाली आलाय. ओके. आता जोडायचंय आयने, वरती होता तो खाली आलाय, कटलाय, वरती मग काय राहिले? फक्त न राहिले, फक्त न राहिले है ना. ज्याला काहीच समजलं नाही त्याला आपलं उदाहरण समजलं पाहिजे, म्हणून एवढी फोड करून सांगावलं, नाही तर डायरेक्ट गायन लिहिलं असतं मी. ज्यांना काहीच कळालं नाही त्यांच्यासाठी फोड आहे. चलो आता काय करूया, ग मध्ये आ मिसळला, गा होईल. या व्यंजनामध्ये हा स्वर मिसळला, काय होईल? गा होईल. य जशाला तसं, राहिलेलं न जशाला तसं, तयार होणारा शब्द गायन. तयार होणारा शब्द गायन. ठीक आहे. चलो अजून एक उदाहरण करा. चलो, गो अधिक ईश्वर, गो अधिक ईश्वर. चला करा, गो अधिक ईश्वर.
हा, गो अधिक ईश्वर. अभिजित सर तुमचा कीपॅड मराठी घ्या बरं. हम्म. करा, कमेंट करा उत्तराची. सोपं आहे खूप उदाहरण. गोवेश्वर. बर, बघू. हम्म. कोणते दोन वर्ण खाली घ्यायचे आपल्याला? कोणते दोन वर्ण एकत्र येलेत? हा, व्हेरी गुड. चलो, धन्यवाद अभिजित सर. हा, बघा याची जर फोड केली तर काय होणार आहे? ग अधिक ओ. पहिल्या शब्दाची फोड केली तर शेवटचा वर्ण आलाय ओ. ओके. दुसऱ्या शब्दाची फोड करायची गरज नाही, ऑलरेडी पहिला वर्ण दिसतोय आपल्याला, दीर्घ ई आहे. चलो, इथपर्यंत कळालं. हा, आता ओच्या पुढे दीर्घ ई आले. ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ओचा ओचा काय होणार आहे? अ होणार आहे. ओ. मग काय करायचं? तर अ घ्यायचं. हे अ. या ओच्या जागी काय घेतलं आपण? अ घेतलं. एकदम सोप्या पद्धतीने सांगायलोय. हा, या ओच्या ऐवजी अ केलं, अ मध्ये दीर्घ ई मिसळली की तयार होतंय अवी. अवी तयार झालं. या अवीनं या दोघांना जोडायचंय. इथल्या ओ खाली घेतला म्हणून वर इथं फक्त ग राहिले. ग, हे ग जसं तसं घेतलं व्यंजन. ना हे कटलं. आता जोडायचे अवीनं. हे अवी. दीर्घ ई तर खाली घेतल्यावर फक्त स्वर राहिले. स्वर. इथपर्यंत कळलं? आता मला सांगा काय होईल शब्द तयार? आता शब्द काय तयार होईल? हे ग अधिक अ, हे ग होईल. वी जशाला तसं राहिलेलं स्वर जशाला तसं तयार होणारा शब्द गवीश्वर. तयार होणारा शब्द काय असणार आहे? गवीश्वर. ठीक आहे, तयार होणारा शब्द काय असणार आहे? गवीश्वर. चलो, समजलं का उदाहरण? एक आणखी मी एक उदाहरण घेऊया आपण आवचं. चलो, ओके ओके ओके. आपल्याला आता व्यंजन संधीकडे जायचंय. स्वर संधी अगदी डिटेलमध्ये घेतली. गुणादेश, शनादेश, वृद्ध्यादेश है ना, हे सगळे आपण दीर्घत्व संधी, सगळ्या संधीचे आपण त्या ठिकाणी स्वर संधीचे प्रकार घेतले. दीर्घत्व संधी, गुणादेश, शनादेश, वृद्ध्यादेश आणि हा एक नियम. अशी स्वर संधी आपण कव्हर केलेली आहे. चलो, एक उदाहरण घ्या या नियमाचं. त्याच्यानंतर आपण व्यंजन संधी, अगोदर व्यंजन लिहूया. कठोर व्यंजन कोणते आहेत, मृदू व्यंजन कोणते आहेत ते एकदा काढूया. कारण बरेच दिवस झाले आता वर्णमाला घेऊन. आपल्याला कठोर व्यंजन कोणते आहेत आणि मृदू व्यंजन कोणते आहेत आणि अनुनासिक कोणते आहेत हे कळालं पाहिजे. कारण अनुनासिक संधीवर अनुनासिक संधी, अनुनासिकांवर अनुनासिक संधी. व्यंजनांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर प्रथम व्यंजन कोणतं, द्वितीय व्यंजन कोणतं, तृतीय व्यंजन कोणतं कळालं पाहिजे. ठीक आहे. चल, घ्या एक उदाहरण. प अधिक अन. आता हे संधीचा प्रकार कोणता म्हणूयात? हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वरांपुढे कुठलाही स्वर आला की त्याच्यामध्ये बदल होतो संयुक्त स्वरांमध्ये. चलो, हे उदाहरण करायचं आपल्याला. प अधिक अन. समीना मॅडम म्हणतात पवन, सॉरी पावन. भैया साहेब सोनवणे पावन म्हणतायत. कल्पना मॅडम पावन. ओके, कमेंट करा फास्ट. कमेंट करा. 204 जण आहेत आज. कमेंट करा पटकन. पहिला वर्ण कोण आहे बाहेर येणारा? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे? अ आहे. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ. औच्या पुढे कुठलाही स्वर आल्यास औच काय होणार आहे? आव होणार आहे. आव म्हणून इथं आव घ्या. हे आव. या औच आव झालं.
आणि या आव मध्ये हा अ ऍड करायचा. मग आता इथं अ ऍड केला तर इथं काय होणार आहे आता? आव. इथं पाय मोडायची गरज नाही. आता आव झालं. यानं जोडायचं या दोन शब्दाला. इथला आव खाली आला, वर राहिले फक्त प. जोडायचंय आवने. इथला अ खाली आलाय, वर राहिले फक्त न. प अधिक आ, पा. व जशाला जसं, न जशाला तसं, त्या शब्द पावन. हा, स्वाती मॅडम राईट केली बघा कमेंट. अच्छा, व्हेरी गुड. पावन. ठीक आहे, चलो. चला आपण जाऊया आता व्यंजन संधीकडे. व्यंजन संधीकडे जाऊया. परत एकदा सांगतो, टीईटीची डेट आलेली आहे. 21 जुलै टीईटी होणार आहे. 27 तारखेला टीईटीचा फॉर्म भरायला चालू होईल. सारखं बऱ्याच जणांचे प्रश्न होते, टीईटी कधी, टीईटी कधी. कल्पना मॅडम, हे चारही स्वर ए, आय, औ हे संयुक्त स्वर आहेत. याला स्पेसिफिक असं नाव देता येणार नाही. आपण असं म्हणू शकतो की संयुक्त स्वरांपुढे कुठलाही स्वर आल्यास, हे सोडून म्हणजे या चार स्वरांपुढे कुठलाही दुसरा स्वर आला, ह्यांच्यामध्ये बदल व्हायला. एच अय होईले, आयच आय होईले, ओच अ होईले, औच आव होईले. याला स्पेसिफिक काही गरज नाही नाव द्यायची या संधीला. फक्त संयुक्त स्वरांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यास यांच्यामध्ये बदल होतो, एवढं पाठ करा. ठीक आहे, चल. व्यंजन जे आहेत ते अगोदर आपण लिहूया. विभक्ती टॉपिक पूर्ण घ्यायचं आपल्याला, शब्द जातीकडे अजून गेलोच नाहीत. ठीक आहे, अभी तो सुरुवात हुई है. आणि आता तर आपली हलगी वाजली टीईडीची. आता कुस्ती म्हणजे आता तर आपली परीक्षा रूपी कुस्ती चालू होईल की. एवढे दिवस आपण जूनला टीईटी होईल या आशेने चालू केलेलं आहे सगळं. आता तारीख आली एक्झामची. ना आता आपल्या एक्झामचं ध्येय म्हणजे एकदम एक्युरेट आपल्याला कळायले का आपली परीक्षा 21 तारखेला आहे का नाही. ठीक आहे, चलो. व्यंजन संधी शिकायची आपल्याला. तसं तुम्ही मला सिलेबस मधला कुठलाही मराठीचा प्रश्न टाकला तरी मी त्याचं उत्तर देणारच आहे. परंतु आता आपण संधी टॉपिकवर आहेत. संधीवरती जर तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे याच्यावरती तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. तसं कुठलाही डाऊट असेल मराठीचं तर तुम्ही विचारा. आता आपण सेशन चालू केल्या. एक प्रश्न आला होता की मराठी आणि हिंदी जमल का घ्यायला मेथड. हिंदी घ्यायला जमल का, हिंदी घ्यायला जमल का. आपलं सेशन चालू व्हायचं अगोदर एका मॅडमचा मेसेज मला आला होता की हिंदी जमते का सर घ्यायला. आता या विषयावरती आपलं म्हणजे पीएचडी झाली. आता कोणते विषय घ्यायचे त्याच्यावर. फर्स्ट मेथड आपल्याला हिंदी घ्यायची, सेकंड मेथड आपल्याला मराठी घ्यायची. आता हे हिंदी मराठी जर आपण मेथड घेतल्या तर बाकीचा पेपर हिंदीत येतंय का मराठीत येते हा प्रश्न आला होता एक. आता तुम्ही सांगा मला काय उत्तर सांगायचं मी. करा बरं कमेंट. फर्स्ट मेथड हिंदी घेतली, दुसरी मेथड मराठी घेतली तर आपलं पर्यावरण म्हणजे परिसर अभ्यास, मानसशास्त्र आणि गणित हे तीन विषय कोणत्या भाषेमध्ये येणार आहेत. एवढ्या वेळ सांगितलं आता आपण तेवढी चर्चा केली याच्यावरती, तरी पण आता तुमच्यापैकी नाही बरं का, एक दुसऱ्या मॅडमचा आला होता मेसेज की हिंदीमध्ये फर्स्ट मेथड आहे, सेकंड मेथड मराठी आहे, बाकीचे विषय मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार आहेत ना. आपली मराठी टीईटी मराठीतच होणार आहे ना, हिंदीमध्ये थोडं होणार आहे. बरोबर आहे का. बघा, पर्यावरण मराठीतच येणार आहे, मानसशास्त्र मराठीतच येणार आहे, गणित मराठीतच येणार आहे, हिंदी हिंदीत येणार आहे, हिंदी मराठीत येणार नाही, मराठी मराठीतच येणार आहे. फक्त एकच पेपर तुमचा, पेपर मधला एकच विषय तुमचा हिंदी मधला हिंदीत येणार आहे. आणि त्याच्यामध्ये काहीच विषय नाही. तुम्ही हे विषय घेऊन जर टीईटी पास झाला तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, 1001% हे विषय घ्या, 100% टीईटी निघते. इथं हिंदीमध्ये 15 प्रश्न आरामशीर तुमचे एकदम असे डोळे झाकून तुम्हाला काय ह्याच्यामध्ये कविता येते. त्या कवितेतले 10 प्रश्न, 7-8 प्रश्न, 7-8 प्रश्न तर सहज येतात पॅसेज मधले. आणि हा,
पॅसेज मधले कवितेचे प्रश्न सोडले तुम्हाला इथे 17-18 मार्क पडतात. व्याकरण काही प्रश्न सोडले 25 मार्क पडतात हिंदीमध्ये, मराठीमध्ये 25 सरासरी. इथं तुमचे 50 मार्क होलेत ना. सरासरी आपण असं म्हणूया की इथं 45 मार्क होईल तुमचे 2 विषयाचे, हिंदीचे मराठीचे. बाकी मग पर्यावरणचे, मानसशास्त्राचे, गणिताचे आहे ना. काही लोकांनी तुक्के मारले गणितामध्ये सीटीटीला, तरी पेपर निघाला यांचा. सीटीटी तर सगळ्यात सोपं. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकी तुम्हाला काहीच अडचण नाही. हा फॉर्म्युला वापरा. आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांना हेच सांगतोय. फर्स्ट पेपर हिंदी घ्या, सेकंड पेपर मराठी घ्या. तुमचा पेपर सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकतात. ठीक आहे. चलो व्यंजन संधीकडे जाऊया. व्यंजनालाच परवर्ण म्हणतात, व्यंजनालाच हल म्हणतात, व्यंजनाला स्वरांत म्हणतात. व्यंजन एकूण 34 आहेत. अगोदर सगळे व्यंजन आपण लिहून काढूया. चलो क ख ग घ न, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, क च ट त, त थ द ध न समा, हे ध येतं. ठीक आहे. एखादा अक्षर जर ओळखू आलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता सर ते ओळखू ना. तसं माझं अक्षर चांगलं आहे, बोर्डचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. क च ट त, प फ ब भ म, या 25 लोकांना स्पर्श व्यंजन म्हणतात. का नाही, जे जुने त्यांना लगेच रिवाईज झालं असेल की या लोकांना स्पर्श व्यंजन म्हणतात, यांना वर्गीय व्यंजन म्हणतात. काही पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, पाचवा वर्ग. पेपर ज्यांचा पहिला आहे त्यांना 5वी पर्यंतचा वर्ग असतो, म्हणून हे 5 वर्ग आहेत. ठीक आहे. योगायोगानं जुळला योग. ठीक आहे. योगायोगानं योग जुळला. 5 वर्ग आहेत. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, पाचवा वर्ग. आता हा पहिला आणि दुसरा वर्ग कठोर व्यंजनांचा वर्ग आहे ना. पहिलीचा वर्ग आणि दुसरीचा वर्ग सांभाळताना नाकी जीव येते, म्हणून पहिला वर्ण आणि दुसरा वर्ण कठोर व्यंजनांचा वर्ण आहे. तिसरा आणि चौथा वर्ग जो आहे तो मृदू व्यंजनांचा आहे, मृदू व्यंजनांचा. ओके. तिसरा, चौथा आहे ना. पहिले 2 वर्ग जे आहेत ते कठोर व्यंजन आहेत. कठोर व्यंजन इथं लिहितो, कठोर व्यंजने. ठीक आहे. आता व्यंजन संधीचा पहिला नियम घेताना हेच आहे बरं का. तिसरा आणि चौथा वर्ग जो आहे तो आहे मृदू व्यंजनांचा. कसला आहे तो? मृदू व्यंजने. मृदू व्यंजन इथे. शेवटचा 5वीचा वर्ग जो आहे तो थोडा हुशार असते, म्हणून त्याला अनुनासिक म्हणायचं. अनुनासिके, त्याला म्हणायचं अनुनासिके. ठीक आहे. याच्यावरतीच व्यंजन संधीचा पहिला, दुसरा, तिसरा 3 नियम या स्पर्श व्यंजनावर आहेत. व्यंजन संधी शिकायची, व्यंजन संधी शिकायची तर बघा, पहिले क ख च छ ट ठ त थ प फ कठोर व्यंजन आहे, स्पर्श व्यंजन आहे हे की नाही. व्यंजन संधीमध्ये हे स्पर्श व्यंजन फार महत्वाचे, ह्याला स्पर्श व्यंजन म्हणूया आपण. स्पर्श व्यंजने आहे ना. एकूण व्यंजने किती? 34 आहेत. त्यापैकी आपण 25 काढलेत. आता ह्याचं डिवायडेशन कोण आपण कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिक केले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून ऍड काय करायचंय बघा, य र ल व आहे ना. हे जे आहेत हे य र ल व अर्ध स्वर आहेत बघा. हे 25, 26, 27, 28, 29 झाले. य र ल व यांना म्हणायचं अर्ध स्वर. ठीक आहे. श श स यांना म्हणतो आपण उष्मे, यांना आपण उष्मे म्हणतो. हे कठोर वर्ण म्हणून ओळखले जातात. हे 10 कठोर व्यंजन पण आहेत, कठोर वर्ण पण आहेत. हे 3 जण कठोर वर्ण आहेत, व्यंजन सुद्धा आहेत है ना. उष्मे यांना सितकार सुद्धा म्हटलं जातंय. ठीक आहे. याला घर्षक सुद्धा म्हटलं जातं, हे सुद्धा आपण शिकलोय. 29 झाले इथवर. 30, 31, 32 बरोबर आहे. ह महाप्राण वर्ण आहे, महाप्राण व्यंजन आहे, महाप्राण आहे. आणि त्याच्यानंतर हा एक वर्ण व्यंजन आहे, त्याला आपण स्वतंत्र व्यंजन म्हणतो. स्वतंत्र व्यंजन, स्वतंत्र व्यंजन. ठीक आहे. बघा
29, 30, 31, 32, 33 आणि 34 असे टोटल व्यंजने किती? टोटल व्यंजने किती? 34 व्यंजन आहेत. या 34 व्यंजनांवरती व्यंजन संधी आहे. ठीक आहे. परत एकदा सांगतो, सर्व स्वर ब्राह्मी काय? ब्राह्मी लिपी आहे, ती आपण घेतलेली आहोत. ब्रह्मदेवानं साक्षात ब्रह्मदेवानं तयार केलेली लिपीला ब्रह्मलिपी म्हटलं जातं. हा द्रविडियन वर्ण ळ त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतो, स्वतंत्र व्यंजन म्हणतो. ळ हा संस्कृत मधून आलेला नाही. 33 व्यंजने संस्कृत मधून आलेत, एकच द्रविडियन आलाय ना. द्रविडियन लोक दक्षिणेकडे होते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या भागातले जे काही लँग्वेजेस आहेत त्यांना द्रविडियन भाषा म्हटलं जाते. महाराष्ट्राची मराठी भाषा, बंगाली भाषा, गुजराती भाषा, बाली भाषा, संस्कृत भाषा आणि या सगळ्या आर्य गटातले आहेत. उत्तर भारतातल्या जेवढ्या काही लँग्वेज आहेत हिंदी सहित आर्य गटातले आहेत, ज्यांची लिपी देवनागरी आहे. आता आपण व्यंजनावरती बोललो. आता आपण काय करूया, डायरेक्टली व्यंजन संधीचा एक पहिला नियम चालू करूया व्यंजन संधीचा. ठीक आहे. बघा, कठोर व्यंजन हे 10 आहेत, मृदू व्यंजन हे 10 आहेत आणि अनुनासिक स्क्रीनशॉट काढा. हे तुम्हाला समजलं नसेल तर तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा तुम्ही जर लिहिलं असेल तर बेटर राहील, कारण आता नियम जो घ्यायचा आहे तो याच्यावरच आहे, म्हणून हे डबल एकदा घ्यावं लागले. क्लिअर करूया आणि नियम घेऊया पहिला. बघा, संधी होताना हे वाक्य आज जे नवीन आहेत त्यांनी थोडस डबल एकदा हे वाक्य मी जे लिहितोय ते पाठ करून टाका लगेच. संधी होताना, आता संधी होताना दोन शब्द एकत्र करायचे. ठीक आहे. संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे ना. संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. त्याने दोन शब्दांना जोडावे, यालाच संधी म्हणतात. हे एवढं वाक्य पाठ झालं की 50% संधी समजते. आणि हे वाक्य पाठ असेल आणि स्वर कोणते आहेत, व्यंजन कोणते आहेत, विसर्ग कोण आहे, हे सगळं क्लिअर असलं की राहिलेलं 50% समजते, म्हणजे 100% संधी समजते. डबल एकदा वाचा. संधी होताना, हे राहिले की संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. त्याने दोन शब्दांना जोडावे, यालाच संधी म्हणतात. आता याच्यामध्ये दोन शब्द जोडायला होणं, दोन शब्दातला पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर व्यंजन असेल किंवा स्वर असेल तर व्यंजन संधी होते. व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर, इथं व्यंजनाऐवजी स्वर आला तरी चालतंय. व्यंजन अधिक व्यंजन इज इक्वल टू व्यंजन संधी. व्यंजन अधिक स्वर इज इक्वल टू व्यंजन संधी. दुसरा वर्ण पहिल्या इथं यायलाय, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण इथं यायलाय, इथं येणारा वर्ण जो असतो तो स्वर जरी असला तरी चालतंय, तयार होईल व्यंजन संधी. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया. आपण जर असं म्हणलं, समजा आपण जर असं म्हणलं विपद अधिक काल है ना, विपद अधिक काल. आता विपद या शब्दाचा पहिला विपद आहे, दुसरा शब्द काल आहे. ठीक आहे. पहिला शब्द विपद आहे, दुसरा शब्द काल आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे? द आहे, म्हणजे व्यंजन आहे, म्हणजे इथं व्यंजन आले. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन आहे, म्हणजे इथं व्यंजन आले, म्हणजे इथं व्यंजन आहे ना. आता इथं विपद द च्या पुढं क आलाय, म्हणजे द जो आहे तो स्पर्श व्यंजन आहे, त्याच्या पुढं क कठोर वर्ण आलाय. तर द चा काय होतंय? त होतंय. त अधिक क बरोबर क होतंय. इथला काना इथं जातंय, का होतंय. आणि दोघांना जोडतो ना शब्द तयार होतोय विपद काल. तो कसा होतोय ते आपण पुढे बघणारच आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगायला.
तयार व्हायला विपत काल असा शब्द तयार होतो. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी. हे सूत्र पाठ असलं पाहिजे, हे सूत्र पाठ पाहिजे. ठीक आहे. चलो आता नियम लिहूया. एक नियम घेऊया, त्याच्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे. एका मिनिटामध्ये आपण नियम घेऊया. चला नियम काय म्हणते बघा. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर वर्ण आल्यास आहे ना, पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच गटातील प्रथम व्यंजन येऊन संधी होते. आता बघा, मी मगाशी म्हणलं होतं ना, ते कठोर व्यंजन कोण आहेत, मृदू व्यंजन कोण आहेत, ते लक्षात ठेवावं म्हणून. त्याच्यावरच नियम आहे. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून म्हणजे शेवटची पंगत सोडून है ना, इकडले जे 4 पंक्ती त्याच्यातला कुठलाही वर्ण असेल पहिला वर्ण म्हणजे त्याला आपण एक्स म्हणूया, अधिक वाय, हा कोण असणार आहे वाय. आता एक्स कोण आहे, अनुनासिक सोडून कोणताही एक स्पर्श व्यंजनापैकी. पण इथला वाय म्हणजे कोण आहे, कठोर वर्ण पाहिजे. इथं कोण पाहिजे, कठोर वर्ण पाहिजे. तर याची जागा याच्याच गटातला पहिला वर्ण घेईल असं म्हणतोय. डबल एकदा नियमाचा एक उदाहरण घेऊया आपण. तुम्ही वाचून घ्या नियम, एक उदाहरण देतो मी. वाघ अधिक ताडण. लक्ष देऊन बघा आता उदाहरण. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे, ग, म्हणजे स्पर्श व्यंजन अनुनासिक सोडून पुढे आले त हा कठोर वर्ण आहे ना, कठोर व्यंजन आहे, पहिल्याच गटामध्ये येत आहे. तर अशा कंडिशन मध्ये याच्या जागी कोण येणार आहे, याच्या गटातला पहिला वर्ण कोण आहे, क ख ग. ग मधला पहिला वर्ण कोण आहे, क आहे. इथं क घ्या, या क मध्ये हा त ऍड करा, काय होणार आहे, त होणार आहे. ठीक आहे, याचा पाय मोडा. आता त न जोडायचे. ठीक आहे, इथला आ हा आ आहे, याच्यामध्ये घेतला तर तो आ होतो, ता होतो, ता. या ताने जोडायचे. आता वा जशाला तसं आहे ना, अधिक ता. इथलं राहिले काय आता डन. मग वा जशाला तसं, ता जशाला तसं, वागता राहिलेलं डन. काय होणार शब्द, वागताळ. ठीक आहे. याचा नियम मी लिहिला इथं, याचा स्क्रीनशॉट काढा. कठोरला कठोर नाही जोडायचं. कठोरला कठोर कुठे, ग कुठं कठोर आहे, क ख ग हे मृदू आहे ना. पहिला वर्ण स्पर्श व्यंजनापैकी कुठलाही पाहिजे, दुसरा मात्र कठोर वर्ण पाहिजे या प्रथम व्यंजन संधीमध्ये. याला प्रथम व्यंजन संधी म्हणते. ठीक आहे. उद्या आता याचा स्क्रीनशॉट काढा, हा नियम पाठ करा. उद्या आपण डायरेक्ट याचे उदाहरण घेणार आहेत, कारण मी नियम लिहिला इथं ऑलरेडी. याला काय म्हणायचं असते, प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे वाक्ताड. ते मगाचं विपत काल हे सुद्धा प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण होतं मगाच. ठीक आहे, याचे राहिलेले उदाहरण आपण घेऊया नेक्स्ट सेशनला.